चला, माझी जोरदार अशी महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी चालू झालेली आहे आणि माझ्या मदतीला ह्या राधिका ताई आलेल्या आहेत. त्याचबरोबर मावशी मदत करताय. इथे मी एका बाजूला शंकरपाळे बनवते, त्याचबरोबर डांगराच्या तिखट गोड पुऱ्याही बनवणार आहोत आम्ही. आणि पटापट सगळ्या गोष्टी आज करून घ्यायच्या आहेत, कारण बाकी उद्या महालक्ष्म्यांच्या साड्या, सजावट ह्या गोष्टी करायच्या. इथे चकलीचं पीठ मळायचं काम चालू आहे. शंकरपाळे रेडी झालेले आहे. मावशी करंजीचं सारण बनवत आहेत आणि मावशींचा बर्थडे आज. आणि मी काहीच नाही करते, लुडबुड करते दोघींमध्ये. असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी मी खरोखर काम करते, मदत करते. इथे चकलीचे जे पीठ आहे, मैदा आणि मुगाच्या डाळीची चकली आम्ही बनवणार आहोत. सो त्याची ही धडपड चाललेली आहे. आणि मी दुसऱ्या बाजूला बेसन लाडू बनवते आहे. मला हा तांब्याचा पितळाचा सोऱ्या खूप आवडला, त्यामुळे हा तुमच्यासोबत शेअर करते आहे की किती छान जुन्या पद्धतीचा हा चकली बनवायचा सोऱ्या आहे. ह्या आत्ता ज्या बनवत आहेत त्या तिखट पुऱ्या आहेत डांगराच्या, गोड ऑलरेडी बनवून झालेल्या आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला माझे जे डाळीचे पिठाचे लाडू आहेत बेसनचे, ते मी बेसन भाजून घेते आता. आणि सोबतच आमची गोल गोल खुसखुशीत छान अशी चकली ही तयार होती आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी इथे आता करंजी बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि इन्स्पेक्शनला अक्का येऊन बसलेल्या आहेत. अक्का, मार्क द्या मला करंजीला. इथं माझ्या करंज्या आहेत. मार्क ठेवले 100. तुला किती हवेत? 101. तुम्ही द्या 101 वाढू. आधी चिवड्याचे सांगा. चिवडा, शंकरपाळी, चकल्याची द्या ती मार्क. चिवड्या तरी इतका सुंदर झाल्या म्हणून सांगू, मला आवडलं. आणि चकली तर फुडफुड लागली. आणि माझ्या सुंदर अशा करंज्या तयार झालेल्या आहेत. ह्या दोन्ही प्रकारच्या करंज्या आहेत. ओल्या नारळाच्या आणि सुक्या खोबऱ्याच्या पुऱ्याही बनवून झालेल्या आहेत. मक्याचा आणि पोह्याचा चिवडाही आता तयार झालेला आहे. कोणी चोरली? तू चोरली ना करंजी, तू चोरली ना. कोणी करंजी चोरली? करंजी चोर. माझ्यासाठी आणली तू डिप्पी? माझ्यासाठी आणली. काय तोंडात कैरी? बघू काय देख, काय बघू. सोड. आम्ही इथे नैवेद्याला करंजी ठेवलेली, कैरीने ती गपचूप चोरून खाल्लेली आहे. आणि आता आम्ही महालक्ष्म्या बसवायचं तयारी करतोय. साड्या वगैरे आजच नेसून घेऊ, उद्या बसणार आहेत गौरी. तर इथे थोडंफार सामान आहे, सगळं जे काय लागेल ते. आणि ह्या दोन बाजूला असं बसवायचा आमचा विचार चाललाय. सो करूयात आता आपण तयारीला सुरुवात. आणि इकडे माझ्याकडं काही जुनी ज्वेलरी आहे. आणि तुळशीबागेतून मी त्या दिवशी ज्वेलरी घेतली, हे आहे. त्यानंतर ठुशी आहे आणि कंबरपट्टा घेतला ह्या पद्धतीचा. इकडे साडी घालण्याचं काम चालू आहे. मला साडी स्वतःलाही नेसवता येत नाही, त्यामुळे गौरींना नेसवणं तर माझ्यासाठी इम्पॉसिबल गोष्ट आहे. सो ह्या पद्धतीचं चाललं आहे नेसवणं. ॲक्च्युली आम्हाला नऊवार नेसायची होती, त्यामुळं मी पुण्यात जाऊन ते मोठी साईजची बॉडी बघत होते, पण त्याचे रेट्स बघूनच मी ते घेतला नाही. आणि मग आता जो आमच्याकडे स्टँड आहे रेग्युलर ह्या पद्धतीचा, त्याच्यातच बसवायचं चाललंय. बघूयात, फायनल रिझल्ट मी दाखवेलच तुम्हाला लवकरच. सो चलो. तर आज बऱ्यापैकी कामं झालेले आहे. गौरी गणपती असला की खूप सारे कामं असतात, पण तेवढीच खूप सारी एनर्जी पण आपल्या सोबत असते. मला माहीत नाही कुठून एवढी एनर्जी येते की दिवसभर सगळा स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या, फराळाचं करायचं, पूर्ण तयारी, डेकोरेशन, सगळ्या गोष्टी करायला जितके कष्ट आहेत ना, त्यापेक्षा खूप जास्त मजा, सॅटिस्फॅक्शन आणि खूप छान वाटतात मला पर्सनली ह्या गोष्टी करायला. आणि ज्यांच्या घरी गौरी गणपती असतील, मला नक्की खात्री आहे की त्यांनाही एवढं छान वाटत असेल. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण
मॉर्निंग. आणि आज आहे गौरींसाठी आमच्याकडे जेवण, संध्याकाळी हळदी कुंकू आणि बरंच स्वयंपाक असतो आज, पण फुल ऑन एनर्जी आहे मला. आत्ता सकाळी 7:30 पावणे 8 झालेले आहेत आणि मी लागणार आहे आता स्वयंपाकाला. तर मस्तपैकी खूप भारी वाटतंय मला. 2 सवाष्ण येणार आहेत आमच्याकडे जेवायला महालक्ष्मीच्या रूपानं. सो ही सगळी मजा मला तुमच्यासोबत नक्कीच आवडेल शेअर करायला. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि काय काय स्वयंपाक बनवते आहे मी तेही तुम्हाला लवकरच दाखवेल मी. सो चलो आता पटकन लागते, बडबड जरा कमी करते कारण खूप सारे कामं करायचे बाकी आहेत अजून. तर इथे माझा बऱ्यापैकी स्वयंपाक म्हणजेच भाज्या बनवून झालेल्या आहेत. 5 प्रकारच्या भाज्या, 5 प्रकारचे कडधान्य, कढी, खीर हे पदार्थ बनवून झालेले आहे. कोशिंबीर, आता मी भजे, कुरडई, पापडी तळायला घेणार आहे आणि शेवटी गरमागरम पुरणपोळी करणार आहे म्हणजे जेवताना वाढायलाही जरा सोपं पडेल. त्यानंतर माझ्या घरी सवाष्णही जेवायला येणार आहे त्यामुळे पटकन असा नैवेद्य दाखवलेला आहे. भात आहे, दही भात आहे, उडीद वड्या आहेत, आळूवडी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता मला नावही सुचत नाही की मी काय काय बनवलं होतं. सो ह्या पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो. पडवळीचं भजे असतात, त्याच्यामध्ये उडीद वड्या आहेत, पालकचे भजे आहेत आणि त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला आणि माझ्या घरी ज्या सवाष्ण आल्या होत्या त्यांना जेवायला वाढलं आणि ह्या पद्धतीने आजचा महाप्रसाद माझा तयार झालेला आहे. बापरे, सगळा स्वयंपाक, सगळे सवाष्ण जे आलेले ते जेवण, बाकी सगळं आवरावरी, रांगोळी, सगळ्या गोष्टी झाल्यात आणि 2:15 वाजलेत. आता संध्याकाळी हळदी कुंकू आहे त्यामुळे मला जरा रेस्ट करायची आहे. माझी आत्ताच एनर्जी डाऊन झाली आहे पण माझी एनर्जी वाढवण्यासाठी मला एक गिफ्ट मिळालेलं आहे. संकेतने माझ्यासाठी हे बर्थडे गिफ्ट पाठवलं. माझी जी लो एनर्जी झालेली ती गिफ्ट पाहून पुन्हा आलेली आहे आणि मला असं वाटतंय त्यामध्ये वॉच आहे. तर बघूयात उघडून काय गिफ्ट मिळालेलं आहे. कसलं भारी वाटतंय मला, काय सांगू. बर्थडे झाल्यानंतर सुद्धा असं गिफ्ट मिळते. चलो वॉच आहे, एवढं सुंदर वॉच पाठवलेलं आहे. रोज गोल्ड कलरचं. मी जस्ट बोलताना म्हणली होती संकेतला मला रोज गोल्ड कलरचं वॉच पाहिजे आणि त्यांनी खरंच पाठवलेलं आहे. वाव वाव वाव, थँक्यू. आणि संध्याकाळी मी हळदी कुंकवासाठी तयार झालेली आहे आणि माझ्याकडे सगळ्या सवाष्ण वगैरे ज्या आहेत त्या हळदी कुंकवासाठी आल्या त्यामुळे मी व्हिडिओ अजिबात काढला आणि आधीमध्ये काही फोटो काढले माझ्या फॅमिली जे आले होते घरी त्यांच्यासोबत. बाकी व्हिडिओ वगैरे करणं मला अजिबातच जमलं नाही. सो हे काही फोटोज आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि त्यानंतर मी माझ्या माहेरी गेलेले संध्याकाळी हळदी कुंकवासाठी आणि तिकडच्या महालक्ष्म्यांचं दर्शन घेतलं आणि ह्या पद्धतीने माझा गौरी गणपतीचा सण खूप छान पद्धतीने पार पडला.